नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया समोसा. तर चला मग त्याची आपण सुरुवात करूया. तर चला मग आपण समोसे बनवण्यासाठी आपण सर्वात पहिलं आपण समोशाचं पीठ मळून घेऊ. तर मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तर आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर मी अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे. आपण ओवा टाकून घेऊ त्याच्यामध्ये. अर्धा चम्मच कलोंजी आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं 4 चम्मच छोटे 4 चम्मच मी इथं तेल घेतलेलं आहे. तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित चांगलं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं हे तेल व्यवस्थित मध्ये मिक्स झालेलं आहे. हे असा आपला गोळा होतोय. तर अशा प्रकारेच आपल्याला पाहिजे. तर आपण आता त्याच्यात थोडं-थोडं पाणी टाकून मळून घेऊ. तर आपण थोडं-थोडं पाणी टाकून याला चांगलं मळून घेऊ व्यवस्थित. तर आपलं चांगलं मोहन जर असलं ना, तर आपले समोसे खूप छान होत आहेत. तर आपला समोशाचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला अर्ध्या घंट्यासाठी झाकण लावून ठेवू आता. तर आपण आता आलूचा मसाला तयार करून घेऊ. तर आपल्याला सर्वात पहिला टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये 1.5 चम्मच मी धने घेतलेले आहेत, अख्खे धने आणि 1 चम्मच बडीशोप घेतलेली आहे. 1 चम्मच मी जिरा घेतलेला आहे. तर हे आपल्याला हलकं-हलकं भाजून घ्यायचं आहे आणि याला पिसून घ्यायचं आहे. तर आपलं हे व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर याला आपण आता थंड करायला ठेवू. तर आपण याच्यात तेल टाकून घेऊ जरासं. तर मी इथं घेतलेलं आहे आलं, लसण आणि मिरचीचा ठेचा आहे. तर आपण हे सर्वात पहिलं हे टाकून घेऊ. तर हे आपलं धने, बडीशोप आणि जिऱ्याची जाड-जाड कुटून घेतलेलं आहे. याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. चाट मसाल्यानं खूप छान टेस्ट येते. आणि अर्धा चम्मच हळद. तर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे, उकडून घेतलाय मी. आणि आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे 4 बटाटे. तर आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त बारीक नाही करून घ्यायचं हे. तर आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. तर आपल्याला वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आपला इथं समोशाचा मसाला तयार झालेला आहे. तर आपण आता थोडंसं थंड करायला ठेवू आणि समोसे बनवायला घेऊ. तर आपलं समोशाचं पीठ छान मुरलेलं आहे. तर आपण याच्याने छोटे छोटे पेढे करून घेऊ. आपल्याला असे पेढे करून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे पेढे बनवून घेतलेले आहेत. तर याला आपल्याला अशा आकारात लाटून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर मी याला ना पहिलं पाणी लावून घेते चौकून. तर आपला समोसा पाणी लावलं तर व्यवस्थित चिपकून बसतो. तर आपल्याला कोन बनवण्यासाठी आपण हे आपण याला जॉईंट करू असं आणि इथं असं दाबून घेऊ. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे.
तर आपला कोन तयार झालेला आहे. तर आपण आता आलूचा मसाला भरून घेऊ त्याच्यामध्ये. तर मी याच्यात 2 चम्मच टाकणार आहे. जास्त आपल्याला गच्च नाही भरायचा. तर हे आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे असं. तर आपला समोसा इथं तयार आहे, बघू शकता. तर आपल्याला सगळे समोसे असेच बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर आपला हे दुसरा समोसा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे सगळे समोसे असेच बनवून घ्यायचे आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि खूप सोपे बनवायला. फक्त आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. तर आपल्याला समोशाचं आलूचं हे मसाला जास्त नाही याच्यात फुल करायचा. 2 चम्मच ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले समोसे तयार झालेले आहेत. व्यवस्थित ते तोंड दाबून घ्यायचे. तर आपले समोसे सगळे तयार झालेले आहेत. तर आपण इकडं तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आपले समोसे तयार आहेत सगळे इथं. तर आपण आता तळून घेऊ. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण जास्त कडक तेलामध्ये नाही समोसे टाकायचे. मी बारीक गॅस केलेला आहे. तर आपण आता एक एक समोसा सोडू त्याच्यात. तर मी इथे 4 समोसे टाकून घेतले. तर आपल्याला हलक्या हलक्या हाताने तळून घ्यायचं आहे. आपले समोसे वरती आलेले आहेत तेलावर. आपण पलटी मारून घेऊ. तर आपण समोसेला आलटी पलटी मारून घेऊ व्यवस्थित. तर आपल्या समोशाला छान कलर आलेला आहे. तर मी आता गॅस थोडा फास्ट केलेला आहे. आपले समोसे मस्त तळलेत, छान कलर आलेला आहे. आपण आता याला काढून घेऊ. बघू शकता खूप छान तळलेले आहेत. तर आपल्याला असेच सगळे समोसे तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले सगळे समोसे तळून झालेले आहेत.
त्याला छान बारीक गॅसवरच तळलं तरच चांगले कुरकुरीत होतात, क्रंची. आणि जर आपण गॅस फास्ट केला तर आपले समोसे करपतात वरून, आणि आतमध्ये पीठ कच्चच असतं. त्याच्यामुळे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे. चला मग आता आपण हे पण काढून घेऊ. तर आपले समोसे इथे तयार आहेत. तर समोशासोबत खाण्यासाठी आपल्याला मिरची पण तळून घ्यायची आहे. तर इथे मी 4 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तर आपली छान मिरची पण तळून झाली आहे. तर आपले समोसे इथे तयार आहेत. खूप छान झालेले आहेत. आपली मिठी चटणी आणि तिखी चटणी, वरतून मिरची पण आहे तळलेली, खूप छान लागणार आहेत. बघू शकताय तुम्ही. तर माझे हे समोसे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.